जरा ट्रॅव्हलिंग चालू नाही झाले की लगेच मॅडमचं चालू नाही मी नाही खात आहे लगेच उगाच sandwich. काहीतरी मला खायचं नाही तुम्हीच सांगितलं डिमांड केली काल की बाबा सँडविच करून घे सँडविच खायचंय बघा आता खाऊ जरा चालू झालं की नाही मी लगेच नाही डबा खात खोलला मला ऑलरेडी हे होतं जरा सँडविच जरा मस्त बनवला मस्त एक नंबर हा भारी चांगला झालं खा खा ट्रॅव्हलिंग करताना कधी पण सँडविच ब्रेकफास्ट असं हेवी ब्रेकफास्ट करा दाखव लोकांना व्ह्यू दाखव एकदम मस्त आहे तर गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आम्ही आज दोघांनी प्लॅन केला होता की आज आम्ही कॅम्पिंगला जाणार आहे कॅम्पिंगला कुठे जाणार आहे तिकडंच चाललो आहे ना का चाललाय पण कशामुळे काय आहे काय रिझन कॅम्पिंगला जायचं एक स्पेशल रिझन आहे की मी या व्हिडिओच्या मध्ये किंवा एंडला तुम्हाला सांगेन की आम्ही कॅम्पिंगला का चाललो आजचा दिवस स्पेशल आहे एकदम आजचा नाही उद्याचा दिवस स्पेशल आहे आज आम्ही चाललो आहे आज आमचा स्टे आहे तिथे तसं सांगितलं मी कॅम्पिंगला जायचं आपल्याला तर कॅम्पिंगला मी तर आयुष्यात कधी एकदा पण नाही केलं तू गेली का कधी कॅम्पिंग मी पण नाही कधीच नाही फर्स्ट टाइमच आहे माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कॅम्पिंगचा मी याच्या आधी कधीच नाही गेलो तर बघू कसं आहे तिकडे गेल्यावर तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे काय आहे मी तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये कंटिन्यू त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल मध्ये स्किप केलं तर कसं कळेल तुम्हाला त्यामुळे कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला सांगितलं होतं ते आहे पावना लेक कॅम्पिंग पुण्यामध्ये तर आम्ही सकाळी 7 वाजता घरातून निघालो आहे आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आहे अजून पोहोचायला आम्हाला टाईम आहे तसा 1.5-2 तासाचा 1.5-2 तास तर लागतील 1.5-2 तास आम्हाला तर जाम पूर्ण हायवेला लागायलाच लागलं घरापासून कारण इतका जाम होता ट्रॅफिक खूप जाम होता घरापाशीच 3 किलोमीटरसाठी जवळ आम्हाला 1 तास लागला तर आमचा सगळा प्लॅन थोडा फिसकटला आम्हाला तिथे 2 वाजता पोहोचायचं होता तर आम्हाला पोहोचू आम्ही ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत पोहोचू पण 2 वाजता आम्हाला कॅम्पिंगमध्ये पोहोचायचं आहे त्याच्या आधी आम्ही चाललो आहे आमच्या एक मित्राकडे त्याच्या घरी कारण ते लोक पण येणार आहेत तर आमचा पहिला असा प्लॅन आहे की आम्ही पहिला आता त्यांच्याकडे जाणार त्यांच्या घरी ते पण तिथे जवळपास राहतात कॅम्पिंगच्या जवळपास राहतात त्यांच्या घरी जाणार फ्रेश वगैरे होणार मस्तपैकी चेंज करणार मग ते दोघं आम्ही दोघं अजून दोघं येत आहेत ते पण निघाले ते पण निघाले ते मुंबईवरूनच निघाले पण ते त्यांची गाडी वेगळी घेऊन येतात कारण आमचं पण पुढे प्लॅन आहे ना अजून की आम्ही पुण्यातून मग परत थोडंसं जाणार अजून इकडे तिकडे मग आम्ही ते दोघं तसे त्यांच्या गाडीने येतात मग आम्ही असं दोघं गाडीने निघालो तर मग असं आम्ही 6 लोक कॅम्पिंगला जाणार आहे तर आता कॅम्पिंगला का चाललो आहे कसं नाही ते तुम्ही तिथं गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला की काय मज्जा असते एकदम भारी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी पण काही जास्त सांगू नाही शकत आत्ता मग तिथं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन हां तर फायनली 4 तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही त्या मित्राच्या घरी पोचणार मित्राच्या घरी पोचलो तिथे पुण्याला जिथं आम्ही येणार होतो तुम्हाला मी मग सांगितलं आता तिथे पोचणार नंतर मग फ्रेश होणार आणि मग जाणार आमचं कॅम्पिंगला हे असा एंट्रन्स आहे काका आपले ही तिकून सूर्य कसा निघाल बा डोंगराच्या मागून एक नंबर ते तसं हे निघालं होतं ना काय ते सो फायनली आम्ही पोचलोय पावना लेक कॅम्पिंगला जसं आता आम्ही आतमध्ये कॅम्पिंगच्या आतमध्ये जसं गेलं तर मी तुम्हाला अजून व्ह्यू दाखवेल पण ही जस्ट एंट्रन्स आहे असे भरपूर सारे कॅम्प्स आहे इथे आम्ही स्टे केला होता दुपारी ह्याच्याकडे आम्ही स्टे केला होता आणि फायनली आम्ही कॅम्पिंगला पोचलो आहे तर गाईज तुम्हाला फक्त लुक दाखवतो तुम्ही लुक बघा फक्त कॅम्पिंगचा फक्त लुक बघा तुम्ही पण मला वर्थ आहे वर्थ आता जस्ट रीच झालं आम्हाला थोडा यायला लेट झाला ॲक्च्युली आम्हाला यायचं होतं 4 वाजता पण आम्हाला 5:30 वाजले लुक ॲट द व्ह्यू गाईज लुक ॲट द व्ह्यू लुक ॲट द व्ह्यू किती असं कंटिन्यू ते कॅम्पिंग आहे इथे पण टेंट्स आहेत इथे पण टेंट्स आहेत सगळीकडे टेंट्स आहेत आणि ह्या टेंट्सच्या बाजूला हा लेक आहे पावना लेक जिथे आम्ही
स्टे करणार आहे आत्ता. तर आम्ही लेट झाल्यामुळे आम्हाला हे वाले टेंट नाही मिळाले. ॲक्च्युली आम्हाला ते वाले टेंट भेटले, हे 3. तर आम्ही ते 3 टेंटमध्ये स्टे करणार आहे. इथे हां, ते बाकीचे 3 मेंबर अजून आपले काही पोहोचले नाहीत. कधी पोहोचणार ते? आपण जगाच्या मागे सगळे. लोकांची पावभाजी खाल्ली गेली. तर तुम्ही आता इमॅजिन पण करू शकत नाही मी आता कुठे बसलोय. बॅक वॉटर बघा, बॅक वॉटर. व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू. पाणी, पावना लेक, तिथे वरती कॅम्पिंग आणि असा सुंदर असा लेक. आमचा सनसेट मिस झाला, आम्ही लेट आल्यामुळे आमचा सनसेट मिस झाला आहे. पण आम्ही पावना लेकला का आलो आहे? कारण आज आहे आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. येस, त्यासाठी आम्ही इकडे आलोय. आमची आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी उद्या आहे ॲक्च्युली, म्हणून आम्ही आज स्टेला आलो आहे पावना लेकला. तर उद्या सेलिब्रेशन करणार आहे, म्हणजे आज रात्रीच करणार सेलिब्रेशन. तर आज इथे स्टे आहे कॅम्पिंगमध्ये. तर आम्हाला थोडासा लेट झाला आहे. इट्स ओके, जाऊ दे, झालं आता जे झालं ते झालं आहे. आता इथून पुढे एन्जॉय. पूर्ण सगळा व्ह्यू नंतर मी दाखवेन. आता सध्याला आम्ही इथं चिल मारतोय, जरा चिल बसून. अरे आलेला पहिला फोटो काढायचे असतात. खाणारे जे भेटणार होतं ते पण मी काय बोलत होतं, पावभाजी करत नाही ना तसं. हॅलो, ही मृणाल. हिच्याच घरी आम्ही थांबलो होतो आज दुपारी. आणि हिचा नवरा तो आतिश, जो मी मगाशी व्हिडिओ मध्ये दाखवला. ह्याला तर तुम्ही बघितलंच ना, हा थारवाला. थारवाला. ही काय ओळख आहे रे? ही काय ओळख? अनिकेत. अरे मेल्या हे बोलला बरं. चल मेल्या. आणि याची वाईफ रेश्मा. आणि मी, ही माझी एकमेव बायको. नाही, सगळ्यांना 2-2 बायको असतात. हा आहे आज आमचा टेंट, जिथं आज आम्ही स्टे करणार आहे. हे ओपन करते बरं. एक छोटंसं असा, 2 लोकांसाठी इनफ आहे. 3 लोक येऊन नाही राहू शकत. तर एकदम मस्त असं आहे. पण ठीक आहे, हाईट वगैरे मस्त आहे. 1 नाईट स्टेसाठी चांगलं आहे. ओके. डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये. डायरेक्टरच आहे मी. हा, तू डायरेक्टरच आहे. फक्त आता दुसरं कामासाठी लावलंय तुम्ही मला. आमचा ट्रायपॉड सेट आहे, हे लोकेशन आहे. आणि ते डान्स. हा बरोबर आहे. आय लव पावना. आणि हा पूर्ण असा पावना लेक, जो आता अंधारामध्ये दिसत नाहीये. तिकडे पण टेंट आहे, तिथे पण टेंट आहे, इकडे पण टेंट आहे. जिथे जिथे लाईट दिसते तिकडे सगळीकडे टेंट आहे. तिथे पण टेंट आहे, तिकडे पण टेंट आहे सगळे. आणि हे टेंट आहे असे. हां, तर आपल्याला कॅम्पिंगमध्ये रात्रीचं जेवण आहे आज. जेवणामध्ये नॉनव्हेज, चिकन. हां, चिकन आहे, चिकन, चपाती आणि राईस. हां, म्हणजे नॉनव्हेज लवर आहे त्यांना नॉनव्हेज काउंटर आहे. आणि जे व्हेज लवर आहेत त्यांना इथे व्हेज काउंटर आहे. व्हेजवाल्यांना माहीत नाही. बार्बिक्यू लिमिटेड मिळेल, जेवण अनलिमिटेड आहे. तर अशा प्रकारे आज रात्री जब तुम हो साजना, बरसेगा सावन, बरसेगा सावन, दो दिल ऐसे मिलेंगे, आओगे जब तुम हो साजना, अंगना पूरे मिलेंगे, छोड़ना मेरा साथ जब टकरा देता है हर कोई साथ, मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा साथ। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवा। ये रहना और तुम करीब थे, आपके हो नसीब में ये रात हो।
का आज ॲनिव्हर्सरी आहे, पहिला ॲनिव्हर्सरी. डान्स करायचा आहे. तू है मेरा सैया, तू जो छूले प्यार से आजा चंदा बाबू तेरे नाम सैया सैया पुढे तिकडे मी जातो. सो हॅलो गाईज, रात्रीचे 2 वाजलेत आणि एवढी कडक कडकवाली थंडी आहे की झोपच येत नाही. तर आज आमचं कॅम्पिंगचा फर्स्ट डे, म्हणजे एकच दिवस आहे. फर्स्ट डे काय, एकच नाईट आहे. पण जेवण झालं, सगळ्या झाली, मजा करून झाली, DJ झाला, नाईट झाला, सगळं झालं. सॉन्ग झाले, बड्डे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं, सगळं झालं आहे. आता रात्रीचे 2 वाजलेत पण थंडी एवढी आहे किती तरी पण 15-16 डिग्री टेम्परेचर, एवढी थंडी आहे. तर झोप काय लागत नाही. तर आता झोपणार तर हळूहळू जसं येईल तशी, आणि मग सकाळचा नजारा दाखवतो. गुड नाईट. आज आमच्या कॅम्पिंगचा डे 2 मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत, 7:30 8 वाजले सकाळचे. सकाळचा व्हिडिओ घ्यायचा होता मला. 10 वाजता सूर्य थांबणार आहे. तिथे तुम्ही बोटिंग करू शकता. ते बोट आहे, स्पीड बोट आहे आणि सेल्फ पण आहे, म्हणजे तुम्ही स्वतःही करू शकता आणि स्पीड बोट पण आहे. ते चार्जेस किती आहेत काय बघायला लागतील. पण बाकी ओव्हरऑल तर एकदम मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा पावना लेकला येऊन. चार्जेस पण काही जास्त नाही आहेत, 1000-1200 असे सम आहेत, म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आहे. तुम्हाला ते इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि संध्याकाळचा बार्बिक्यू हे सगळं तुम्हाला इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. 1200मध्ये विथ लाईव्ह म्युझिक असतं आणि तुम्ही एन्जॉय करू शकता असं व्ह्यू. आणि हा हिवाळ्याचं सीझन झालं तर थंडी पण खूप आहे. काल रात्री 12-15 डिग्री टेम्परेचर होतं, तर छान आहे म्हणजे असं. तर मोस्ट ऑफ द सगळे लोक आता नाश्ता करून सगळे जे चेकआउट करणारे निघालेत. आमचं चेकआउट आम्ही अजून नंतर करणार. सो आमचं फायनली आज कॅम्पिंग चेकआउट झालं आहे. आम्ही आता निघालो आहे घरी जायला. घरी म्हणजे इन द सेन्स ते अतिशकडे, जिथं आम्ही काल स्टे केलं होतं त्याच्याकडे चाललो परत. मग तिथून पुढचा काय प्लॅन आहे अजून काय डिसाइडेड नाही. पण आता जस्ट कॅम्पिंगमधून चेकआउट झालं आहे. आता गाडीमध्ये बसलो आहे, सगळे असं आवरून बिरून. आंघोळी मग सगळं बाकी आहे, आता तिकडे जाऊन करणार. तर बघू नेक्स्ट काय प्लॅन होईल तसं मी अपडेट करेन. सॉरी, बोटिंगसाठी आलेलं आहे. हे बघा, हे असे तयार झाले सगळे. चलो चला ना, चला. नाही मग करा बो. ठीक आहे, बरोबर ब्लॉक कर. माझं चालूच आहे. पटकन काय करलं तू फोटो काढ. तर पावना लेकमध्ये कॅम्पिंग झाल्यानंतर बोट राईड चालू आहे. हा
असा. जास्त हालू नको, आपली जिंदगी पाण्यात जाईल. आहे ना, नंतर परत प्लॅन करू. आता परत केरला म्हणून आम्ही पावना लेकलाच येणार. नेक्स्ट टाइम आपण पावना लेकचा दुसरा व्ह्यू घेऊ आणि सांगू स्वित्झर्लंडला आलोय. काय बोलते है ना रेश्मा? ओके. 1 hour later. घे 100 घेतले ना. हा चल. वा एकदम कडक साडीमध्ये. तर आम्ही आज आमची अॅनिव्हर्सरी कंप्लीट झाली आहे आणि सगळं कॅम्पिंग झालंय, सगळं झालंय. आणि आम्ही विचार केला दिवसाचा एंड जरा बाप्पाच्या दर्शनाने घेऊ. हा अरे दिवसाचा एंड जरा बाप्पाचं दर्शन घेऊ, म्हणजे पुढचे सगळे वर्ष एकदम व्यवस्थित होतील. म्हणून आम्ही आलो दगडूशेठला. आता लाईनमध्ये बघू, आता दर्शन घेऊ आणि मग निघू. सर हे मंदिर आहे असं पुण्याचं दगडूशेठ हलवाई गणपती. आता आम्ही लाईनमध्ये आहे. गर्दी आहे, संकष्टी चतुर्थी पण आहे, त्यामुळे आम्ही विचार केला आज बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ. चला बघू आता कसं होतं दर्शन. मुख्यतः आतलं दर्शन झालंय. आता आम्ही बाहेरून, तिथं फोटो अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही आतून फोटो काढतो आता, आहे का नाही. गर्दी खूप आहे आज, संकष्टी चतुर्थी त्यामुळे गर्दी खूप आहे आज. बघू शकता भरपूर गर्दी, भरपूर गर्दी. ठीक आहे, जाणतो गजरा गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला. सो फायनली आज आमचं ॲनिव्हर्सरीचं एंड आलं आहे. दिवस रात्र संपलं आहे. आता ॲनिव्हर्सरी आमची संपली. कॅम्पिंग झालं, सगळं झालं, बाप्पाचं दर्शन झालं आहे, सगळं झालं, जेवण झालं, खाणं झालं. मी साडी घातली होती मस्त, साडी घालून पण झालं आहे. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात, वर्ष झालं. आता पण पुण्यातच आहे. आता पुण्यातून उद्या सकाळी निघणार आपल्या घरी रिटर्न मुंबई. कुठे चाललं पार्किंगला? हां, आता आम्ही जिथं गाडी पार्क केली तिकडे चाललं. गाडी पार्क देणार आणि मग बघू कुठे मी तिकडे स्टे करणार. चाललो मी बिग बॉस पण बघते. बिग बॉस नाही मिस करू शकत. काय एवढं बिग बॉसला प्रेम. तुम्हीच लावलं ते एड मला. कोण जिंकणार बिग बॉस? कोण जिंकणार? मे बी गौरव खन्ना जिंकणार आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा. तोपर्यंत का ब्लॉग येऊपर्यंत जिंकून जाईल तो. तर असा काय रोड आहे पुण्याच्या एकदम अशा छोट्या गल्ल्यामध्ये आहे. गल्ली छोटी जी पुण्याची गल्ली तिथे आहे. तर बाप्पाचं आपलं दर्शन झालं. श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं आमचं दर्शन झालं. मस्त असं छान असं दर्शन झालं. छान मी साडी घातली होती. प्रसाद वगैरे सगळं खाऊन झालं. बाहेर स्पन डोसा खाऊन झालं. ड्रेस खूप छान आहे तिकडे. हां, आता फक्त झोपायचं आहे ना. आता फक्त झोपायचं, मग भेटू परत. पाणी आहे